श्री स्वामी समर्थ. बऱ्याच ताईंचा असा प्रॉब्लेम होतो की ब्लाऊज पूर्ण परफेक्ट शिवून झालं, हे बघा हे दोन्ही साईड आहे ना व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे आणि जे खालीवर आहे ना ते कटिंग करून घ्यायचे आणि त्यानंतर आपली बाही पण चेक करायची. बाहीचे पण दोन्ही भाग जे आहे ना फिटिंगचे 2 इंचापासून आपण दोन्ही भाग असे व्यवस्थित सारखे कट करून घ्यायचे, म्हणजे आपले जे बाहीचं मुंड्याचं आर्मोलचा जो भाग आहे ना तो खालीवर होणार नाही आणि ब्लाऊज पण एकदम परफेक्ट येतं. आणि त्यानंतर परत फिटिंग करण्याच्या वेळेस आहे ना शेवटच्या 2 टिपा बघून घ्यायच्या, सारखं येतं आहे का काय. ते पण उलटी फिटिंग केली की अजून छान फिनिशिंग येते ब्लाऊजला. हे बघा मी अशीच उलटी टिप मारून उलट करून घेते आणि त्यानंतर सरळ टिप मारून सरळ करून घेते. इतकं छान आणि सुंदर येतं ब्लाऊज. ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो ना त्यावेळेस जर व्यवस्थित कट करून जर घेतलं, खालीवर जर भाग बघून घेतला, ते ब्लाऊज बसायला पण एकदम परफेक्ट बसतं आणि एकदम व्यवस्थित येतं. हे बघा ही आता उलटी फिटिंग करते मी आता. आणि आता त्यानंतर मग आपली सरळ टिप मारून घ्यायची. सरळ टिप मारल्यानंतर परत सरळ करून दाखवते मी तुम्हाला. एकदम छान. आणि हे ना प्रिन्स कटचं ब्लाऊज आहे. प्रिन्स कटच्या ब्लाऊजला आहे ना शक्यतो जास्त करून आपला जो पुढचा आणि मागचा भाग आहे ना बाही लावण्याच्या आधी चेक करत जायचा आणि त्यानंतर तो भाग कट करूनच मगच बाही जॉईन करा. जर तुम्ही तो भाग जर थोडासा कोरून नाही घेतला तर बाहीचा तो आर्मोलचा भाग आहे तो खालीवर होऊ शकतो आणि ब्लाऊज बसायला पण असं कोणी म्हणतं ना मुंड्यात गुढ्या पडल्या आहे तर त्या गुढ्या पण व्यवस्थित जास्त पडतात. त्यामुळे हा भाग जर बघून घेतला तर एकदम परफेक्ट आणि ब्लाऊज पण एकदम छान बसतं. चला तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.